नवीन पोरींची जर का सांगायला तर सांगूच नाही एक तर म्हणजे स्वयंपाकाचा ती मिळच नाही महाराज. एक पोरीला असं सासू म्हणली कर पोळ्या, सण आलाय म्हणली कर पोळ्या, म्हणली मला चपातीच येत नाही तर पोळ्या कवा करू बघा म्हणले. आता म्हणले करते, पण तिने युट्यूबला गुरु मानलं. काय केलं? युट्यूबला गुरु मानलं. त्या युट्यूबवर लिस्ट टाकली पोळ्या कशा करायच्या, त्याच्यावरती सगळी लिस्ट आली. करत असताना पोळ्या करत असताना माय बाप कणकीत उंडा घालाव का ते उंड्यात ती कणिक घालाव काहीच समजा ना. परंतु कशा बशा पोळ्या केल्यावरती तो मोबाईल झाला बंद. आमटी कशी करायची हीच कळा ना. आता आमटी बनवायची कशी म्हणली, आता माझ्या मनाने बनवते म्हणली. आमटी बनवाय घेतली महाराज. म्हणली नाही आता आपली माणसं घरात म्हणली 5 आहेत म्हणली, मग 5 माणसांना कमीत कमी माणसाने 10 तरी मिरच्या टाकावा म्हणली, तेव्हा चांगली झणझणीत आमटी होईल म्हणली. 5 माणसांना, एका माणसाला 10 मिरच्या, 5 माणसांना किती झाल्या 50 मिरच्या. 50 मिरच्याची हिरवीगार आमटी केली एकदम. आणि ती आमटी बघितली म्हातारीने आमटी बघितली, हिरवीगार आमटी, कलरवरूनच ओळखली. मी नाही जेवणार म्हणली. मला आज म्हणली शिवरात्र नवरात्रीत, मला आज शिवरात्र म्हणली, मी नाही खाणार म्हणली. त्यावेळी नवरा त्या पोरीचा बाहेरून आल्यावरती महाराज म्हणला माझ्या बायकोनी भाजी केली, माझ्या बायकोनी उड्याच हाणीत होता ते. म्हणलं माझ्या बायकोनी भाजी केली, माझ्या बायकोनी भाजी केली. आई म्हणली खाऊ नको मरचीन. ते म्हणला मी खाणार, म्हणले तू जाणार. माझ्या बायकोच तुला म्हणलं आजपर्यंत कधीच कौतिकच नाही म्हणलं थोडं सुद्धा. काही चांगलं करू दे तू, कधी माझ्या बायकोला आजपर्यंत चांगलं म्हणलीच नाही. माझ्या बायकोनी भाजी केली म्हणला मी खाणार, म्हणली खा म्हणली. तिने ताट वाढलं, पहिला घास मोडला, तोंडात घातला, खर्र दिशेने कानातून दूरच निघला. कानातून दूर, डोळ्यातून गळा अश्रू, लॉटची लॉट नुसते सुटले होते महाराज. ती बघितलं बायकोनी, म्हणले का हो आमटी काही सुंदर नाही का झाली? नाही म्हणलं जगात 1 नंबर झाली आमटी. अशी आमटी परत होऊच शकत नाही. डोळ्यामध्ये हे तुमच्या अश्रू कस काय? अश्रू नाही, हे आनंद अश्रू आहेत. देऊ काय एखादी पळी म्हणली, अजून नको म्हणला मी. आता हाच आनंद बळच पचवलाय म्हणला, मरण मी म्हणला. आता काय आमटी काय पोळ्या, जरा थोडा